पालक मित्रांनो, कसं वाटेल जर तुमचा विद्यार्थी 6वी पासून 12वी पर्यंत मुफ्त आणि मोफत शिक्षणासाठी पात्र असेल किंवा त्याला तुम्हाला कोणताही खर्च करायची गरज पडणार नाही आणि ते पण एकदम दर्जेदार शिक्षण घ्यायला तो तयार असेल. हे सर्व होऊ शकते फक्त एका गोष्टीमधून, ते म्हणजे आपले नवोदय विद्यालय. आता नवोदय विद्यालय म्हणजे काय काय मित्रांनो, तर नवोदय विद्यालयाचा अर्थ असतो की 6वी पासून ते 12वी पर्यंत अशा विद्यार्थ्यांना जे ग्रामीण भागात राहतात किंवा तो विद्यार्थी जो हुशार आहे, तो अभ्यासामध्ये खूप चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतो, होतकरू आहे, अभ्यास करायची इच्छा आहे, ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आपलं नवोदय, आपले गव्हर्नमेंट काय करते, एका विद्यालयामार्फत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते. त्या विद्यालयाचं नाव असते नवोदय विद्यालय, ठीक आहे. तर या नवोदय विद्यालयाबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुमचा विद्यार्थी 5वी किंवा 5वी पेक्षा पुढील वर्गामध्ये असेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर जाणून घेऊया की नवोदय विद्यालय म्हणजे काय असतं आपलं, ठीक आहे. सर्वात पहिलं की नवोदय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या अंतर्गत चालवलं जाणारं एक विद्यालय असते, त्याला आपण म्हणतो जवाहर नवोदय विद्यालय. या विद्यालयामध्ये जाण्यासाठी एक प्रवेश परीक्षा जी आपण त्याला म्हणतो की जवाहर नवोदय JNV नावाची एक परीक्षा असते, ती परीक्षा तुम्हाला पात्र करावी लागते. तर याचे आता या विद्यालयामध्ये गेल्यानंतर फायदे काय मित्रांनो ते पाहू आपण, ठीक आहे. बघा, सर्वात पहिलं मोफत शिक्षण या विद्यालयात आपल्याला भेटते. त्यानंतर मोफत राहण्याची सुविधा असते, ठीक आहे. मोफत जेवण, मोफत पुस्तके व गणवेश, गुणवत्तापूर्वक शिक्षण असते, ठीक आहे. नंतर सर्वांगीण विकास होते, आधुनिक सुविधा असतात, शिस्तबद्ध वातावरण. बट मेन मुद्दा काय मित्रांनो समजून घ्या, की जर आपला पालक किंवा आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी या बाबतीत जर उत्सुकता असेल, या बाबतीत जर त्याला अभ्यास करत असेल, तर या विद्यार्थ्यात या वयोगटामध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर तुमच्या विद्यार्थ्यांना पुढील जे भविष्यासाठी जे लागणारे पेपर्स असतात, जी गुणवत्ता असते, ती सर्व या विद्यालयामध्ये तुम्हाला मिळून जाते. जसं की तुमचा विद्यार्थी जर MPSC UPSC किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्याची इच्छा असेल तर त्याचा पूर्ण पाया या विद्यालयामध्ये बनवला जातो. आणि रेकॉर्ड मित्रांनो आतापर्यंत की बरेचसे जे अधिकारी आपण जे पाहतो त्यांचा कुठं ना कुठंतरी पाया हा याच विद्यालयामध्ये पूर्ण झालेला आहे, ठीक आहे. तर ही एक थोडक्यात ओळख होती की जवाहर नवोदय विद्यालयाचा अर्थ किंवा मग म्हणजे काय असते, जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे काय असते. आता आपण यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो की नवीन प्रवेश प्रक्रिया. आता नवीन जे अपडेट आले मित्रांनो, हा व्हिडिओ खास त्याच गोष्टीसाठी बनवला मी की ज्या काही नवीन अपडेट्स आलेल्या आहेत सध्याच्या आत्ताच्या, तर त्या अपडेट्स काय आहेत. सर्वात पहिलं काय बघा, अपडेट क्रमांक 1 आहे आपल्याकडे की अर्ज प्रक्रिया काय. जवाहर नवोदय विद्यालयाने 27-28 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6वी प्रवेश पत्रिका जी ऑनलाईन जी चालू झालेली आहे, तिची स्टार्टिंग डेट होती 6 जुलै 2026 आणि अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026. म्हणजे या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो. त्या अगोदर तुम्हाला या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची गरज आहे, ठीक आहे. तर पहा, त्यानंतर अपडेट नंबर 2 काय आपल्याकडे की हा अर्ज पूर्णपणे मोफत आहे, ठीक आहे. या अगोदर या अर्जासाठी तुम्हाला पैशाची गरज म्हणजे तुम्हाला एक शुल्क आकारलं जात होतं, पण आता सध्याच्या नवीन अपडेटनुसार या अर्जासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नाही. तिसरं अपडेट काय मित्रांनो आपण ते पाहू. बघा, तिसरं अपडेट काय म्हणतंय की अपडेट क्रमांक 3 असं आहे की नवीन स्थानिक जिल्हा नियम म्हणजे विद्यार्थी ज्या जिल्ह्यासाठी प्रवेश अर्ज करतो त्या जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की जर समजा तुम्ही जर उदाहरणार्थ जालना जिल्हा किंवा तुम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर असताल तर तुम्हाला त्या जिल्ह्यात त्याचं आवेदन करणे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलेले असले तर तुम्हाला आवेदन करता येणार नाही. तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यात तुम्ही प्रॉपर आहात त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला त्याचं आवेदन करावं लागणार आहे, ठीक आहे. अपडेट नंबर 4 बघा काय म्हणतं इथं की पात्रता. अपडेट क्रमांक 4 काय म्हणते मित्रांनो बघा, विद्यार्थ्याचा जन्मतारीख किती पाहिजे, 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 दरम्यान त्या विद्यार्थ्याचा जन्म झालेला असावा, ठीक आहे. अपडेट नंबर 5 काय म्हणते बघा की हे पेपर प्रॉपर पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होत असतो, ज्याच्यामध्ये आपण पेन आणि पेपरचा वापर करतो. ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने नाही घेतली जात. ही कशी होती आपली ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा असते. अपडेट नंबर 6 काय म्हणते बघा, कोणकोणती कागदपत्र या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला कोणते कागदपत्राची गरज आहे. सर्वात पहिलं बघा, विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला लागतो, त्यानंतर आधार कार्ड क्रमांक असल्यास, ठीक आहे, राहण्याचा पुरावा, इयत्ता 5वी शाळेचा दाखला, जात प्रमाणपत्र, जर दिव्यांग असेल, एखादा विद्यार्थी जर हँडिकॅप्ड नसेल तर त्याचा तो दिव्यांगाचं प्रमाणपत्र, त्यानंतर विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि पालकाची माहिती किंवा संपर्क क्रमांक, या सर्व गोष्टी अवेलेबल असल्या की तुम्ही याचा फॉर्म भरू शकता, ठीक आहे. ही होती एक बेसिक इन्फॉर्मेशन ज्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळून चुकली की सध्या याच्यामध्ये काय चालू आहे किंवा सध्या याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत. आता नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश कोण घेऊ शकतो ही खूप महत्त्वाची मुद्दा. बघा आता की ॲक्च्युअलमध्ये नवोदय विद्यालयामध्ये कोणता विद्यार्थी आहे की तो नवोदय विद्यालयासाठी पात्र आहे. सर्वात पहिलं पाहायचं, पहिली अट आहे की विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत असायला पाहिजे. विद्यार्थी कितीमध्ये असला पाहिजे, फक्त 5वी मध्ये. दुसरी अट काय, तो जिल्ह्याचा रहिवासी असावा. म्हणजे नवोदय विद्यालय काय, ज्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय आहेत, ठीक आहे, त्या तो जिल्ह्याचा रहिवासी असायला पाहिजे.
तिसरं, तसं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय गव्हर्नमेंटने चालू केले आहे, पण तरी पण तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहात त्या जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असणे गरजेचे आहे. तिसरी अट काय बघा, वयोमर्यादा. विद्यार्थ्याचं वय किती पाहिजे? 1 मे 2015 ते 31 जुलै 2017च्या दरम्यान. ठीक आहे, म्हणजे जन्म त्याचा या दरम्यान झालेला असावा, या कालावधीत जन्म असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथी अट अशी आहे, जर परीक्षा फक्त एकदाच देता येते. म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, जर समजा तुमचा विद्यार्थी या अगोदर 5वी मध्ये होता आणि तो परत 5वी मध्ये बसला आहे आणि त्याने या अगोदर पेपर दिलेला आहे, तर त्याला परत पेपर देता येणार नाही. आणि किंवा मग कोणत्या पण विद्यार्थ्यांना जर एकदा पेपर दिला तर परत त्याला त्याच वर्गामध्ये पेपर देता येत नाही. तर ही एक यामधली खूप महत्त्वाची अट आहे. नंतर बघा, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काय माहिती आहे का, 75% जागा आहेत. 75% जागा त्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आरक्षित केलेल्या आहेत. म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागात राहतात आणि ते होतकरू आहेत, अभ्यास करतात, हुशार आहेत, अशा विद्यार्थ्यांना हमखास यामध्ये तुम्ही काय करावा, सहभाग करावा. आणि मुलींसाठी विशेष त्याने काय केलं आहे की या वेळेस मुलींसाठी एक विशेष संधी आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना समोर आणण्यासाठी, मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी मुलींसाठी खूप जास्त सवलती याच्यामध्ये अवेलेबल आहेत. या पद्धतीने नवीन बदल आणि आपण पाहू शकतो की की विद्यार्थ्याची क्रायटेरिया काय होता. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढच्या याच्यामध्ये की सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो. आता खूप वेळेस तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की ठीक आहे, नवोदय विद्यालय माहीत झालं काय, पेपर कसा द्यायचा हे माहीत झालं काय, ठीक आहे, परीक्षाचा फॉर्म कसा आहे हे पण माहीत झालं. पण आता एक मुद्दा, खूप जास्त प्रश्न बऱ्याच पालक लोकांच्या डोक्यात किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतो की याचा सिलेक्शन क्रायटेरिया किंवा याचा कट ऑफ काय असतो. तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, कट ऑफ डिपेंड असतो की त्या अलग अलग डिस्ट्रिक्टवर, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा असतो. काही ठिकाणी जागाच्या आधारावर पण त्याचा कट ऑफ असतो. ठीक आहे, काही ठिकाणी अलग अलग भागांच्या आधारावर पण कट ऑफ असतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीने कट ऑफ हा फिक्स नसतो. पण तुमच्यासाठी मी एक स्पेशल डेटा घेऊन आलो मागच्या वर्षीचा की एक ॲव्हरेज कट ऑफ काय होता. हा कन्फर्म नसतो पण एक ॲव्हरेज कट ऑफ आहे. ठीक आहे, जसं की आपण जर पाहिलं सामान्य जर कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं, जनरल कॅटेगरीमध्ये, तर आपल्याकडं जर आपण सामान्य कॅटेगरीमध्ये जर पाहिलं, जनरल कॅटेगरीमध्ये, तर आपल्याकडे बघा कट ऑफ होता 70 ते 85 गुण. ठीक आहे, 100 पैकी विद्यार्थ्याला मिनिमम 70 ते 85 मार्क त्याला आले पाहिजे. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ होता आपल्याकडे 65 ते 75 गुणामध्ये त्याचा कट ऑफ असला पाहिजे. एससी साठी होता 50 ते 65 गुण आणि एसटी साठी होता 45 ते 60 गुण. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही हुशार असाल तर हे मार्क घेणे तुमच्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही, एकदम सोपं आहे. आणि ही सोपी आहे, या पद्धतीचे मार्क कसे घ्यायचे याबद्दल आम्ही तुमची मदत करणार आहोत आमच्या चॅनलवर. ठीक आहे, तर यासाठी आमच्या चॅनलला, जे आमचं चॅनल आहे ईसारथी स्कॉलरशिप, याला तुम्ही काय करायचं, ट्यून राहायचं म्हणजे अपडेट्सवर तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला आम्ही याच्यामध्ये खूप जास्त हेल्प करणार आहोत. ठीक आहे, तर या पद्धतीची थोडीशी माहिती होती आपली की आरक्षण आणि जागाचं वाटप कसे, 75% जागा ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी, तर तसे दिव्यांग, एसटी, एससी, ओबीसी साठी यांच्यामध्ये खूप जास्त सवलती आहेत. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी एक चान्स भेटतो मित्रांनो की तो भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करेल किंवा मग मेन स्ट्रीम मध्ये येईल. ज्या की आपली स्वप्न असतात एमपीएससी यूपीएससी करायचे, अशा परीक्षांसाठी तो कार्यक्षम किंवा मग त्या कॅपेबल बनेल. यासाठी या परीक्षा खूप महत्त्वाची, या बेसिक परीक्षेसाठी त्यानं आवर्जून याच्यामध्ये त्यानं पार्टिसिपेशन घेतलं पाहिजे. ठीक आहे, पहा आता पुढे आपण पाहणार आहोत नेमकं की यामध्ये आता विद्यार्थी जे असतात आपले, ठीक आहे, यामध्ये आपण पाहत होता की नवोदय प्रवेश परीक्षा जी असते यामध्ये आता सर्वात मोठ्या चुका कोणते विद्यार्थी काय करतात, आपल्या चुका ज्या होतात विद्यार्थ्याकडून त्या ऍक्च्युअल चुका काय होत्या. ठीक आहे, 10 सर्वात मोठ्या चुकाबद्दल आपण बोलणार आहोत. सर्वात पहिलं बघा की अभ्यास उशिरा सुरू करणे. जर तुम्हाला जर या पेपरमध्ये खरंच बसायचं असेल तर अभ्यास उशिरा सुरू करणे हा सगळ्यात मोठी पहिली चूक आहे मित्रांनो. दुसरी काय, फक्त शाळांच्या पुस्तकावर अवलंबून राहून तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, बाहेरील वस्तूंचा पण सहारा घ्यावा लागणार आहे आणि टीचरचं पण गायडन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी टेस्टकडे दुर्लक्ष करणं. आता विद्यार्थ्याचं काय होतं माहिती मित्रांनो, जो गणित किंवा जे गणित विद्यार्थ्यांना नाही आले, कोणत्या पण एखाद्या गणितामध्ये विद्यार्थी पाठीमागे राहिला तर तो गणित स्किप करतो, कारण त्याला ते जमतच नाहीये. पण तो याचा प्रयत्न कधीच करीत नाही की त्या गणिताला आपण सोडवण्याचा आणखी दुसरी पद्धत किंवा कुठं काय अवेलेबल आहे का. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांच्या अडचणीसाठी आम्ही घेऊन तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आहोत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक टॉपिक एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत याच चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर चौथी चूक काय बघा, चूक क्रमांक 4 आहे की वेळेचे नियोजन न करणे. म्हणजे विद्यार्थी फक्त अभ्यास करतो पण त्याच्याकडे वेळेचे नियोजन नसते. आम्ही त्याला याच्यामध्ये पण हेल्प करणार आहोत की विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्याचा टाइम टेबल कसा असला पाहिजे, त्यानं कोणत्या वेळेस कोणता टॉपिक कव्हर झाला पाहिजे, त्याचं प्रॅक्टिस कशी झाली पाहिजे, या सर्व गोष्टी आम्ही इथं अवेलेबल करून देणार आहोत तुम्हाला. ठीक आहे, नंबर 5 मॉक टेस्ट पण आम्ही याच्यामध्ये तुमची डायरेक्ट हेल्प करणार आहोत. ठीक आहे, की मॉक टेस्टमध्ये आम्ही तुमची डायरेक्ट इथं हेल्प करू. नंतर चूक क्रमांक 6 काय आहे की अवघड प्रश्नांची उत्तरे. म्हणजे आता त्याला जर एखादा प्रश्न नाही आला तो तिथंच अडकून बसतो. ठीक आहे, त्याला पुढचं कसं सोडवायचं, काय करायचं हे त्याला समजत नाहीये. याच्यामध्ये पण
ही एक विद्यार्थी चूक होऊ शकते. त्यानंतर चूक क्रमांक 7 काय, नियमित सराव. सर्वात मोठी चूक ही ठीक आहे की विद्यार्थी काय करतात मित्रांनो, नियमित सराव करीत नाहीत. नियमित सराव नाही केला तर पुढचं पाठ मागचं सपाट, ही गोष्ट आपल्याकडे होते. त्यानंतर चूक क्रमांक 8 काय, की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. आता बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, PYQs ज्याच्यावर आम्ही खूप बोलतो, PYQs म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करीत नाहीत आणि यामुळे काय होतं, त्यांना कोणत्या प्रश्नांना फेस करायचं भविष्यात याच्याबद्दल ते सतर्क राहत नाहीत आणि अचानक पेपर हातामध्ये पाहिल्याच्या नंतर ते काय करतात, ते त्या ठिकाणी त्याला ते ब्लॉक होऊन जातं, त्यांना कोणतंही आन्सर कसं सोडवायचं हे कळत नाही. चूक क्रमांक आत्मविश्वास गमावणे. विद्यार्थ्याचा जर अभ्यास झाला नाही, प्रॅक्टिस झाली नाही, कन्सेप्ट क्लिअर नसले तर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास येत नाही. तर हे पण आम्ही त्यांची हेल्प करू यामध्ये पण, ठीक आहे, प्रॅक्टिस करून त्यांची. चूक क्रमांक 10, अर्ज आणि कागदांमध्ये निष्काळजीपणा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी ही चूक होती पालकाकडून किंवा मग विद्यार्थ्याकडून सुद्धा किंवा शाळेकडून सुद्धा. काय होतंय, आपण अर्जामध्ये आणि कागदपत्र जमा करण्यामध्ये दुर्लक्ष करतो, त्यामुळे विद्यार्थ्याच्या भविष्याचा आपण विचार न करता त्याची इतकी मोठी लॉस होते. जर एखादा विद्यार्थी कदाचित होतकरू आहे आणि तो जर या परीक्षेसाठी जर पात्र असेल पण त्यानं याच्यामध्ये जर प्रवेश नाही केला तर त्या विद्यार्थ्याची एक तर शिक्षणाची पण जी कॅपॅसिटी असते किंवा मग आपण त्याला म्हणतो कॅपेबिलिटीज असते, आपण त्याच्यावर कुठेतरी बंधन आणत आहोत, ठीक आहे. तर त्यामुळे काय करायला पाहिजे की या ज्या पण स्पर्धा परीक्षा आहेत 4थी पासून 10वी पर्यंत, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यानं उतरायला पाहिजे, स्वतःला चेक करायला पाहिजे, स्वतःची क्षमता जाणून घ्यायला पाहिजे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि आम्ही तुमच्यासाठी अशाच कोर्सेस घेऊन येणार आहोत, ठीक आहे. तर असेच कोर्स पाहण्यासाठी, अशी इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.